श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच दिवाळी संपली. प्रत्येक जण सुट्टीनंतर आपल्या रोजच्या कामामध्ये गुंतलाय. रोहित आणि सुखदाच्या घरातही कोणत्या कामांविषयी चर्चा सुरू आहे, काय गप्पा त्यांच्यात रंगल्या आहेत, चला ऐकूया. कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात लेखन केलं आहे अमोल पंडित यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दिनेश अळावतकर आणि नेहा घरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. सुप्रभात सुखदा, सुप्रभात. सुप्रभात. काय रे, काल किती वाजता संपली सोसायटीची मीटिंग? म्हणजे तू आलास कधी घरी? मला 12:30 वाजता जाग आली होती, पण तेव्हाही तू नव्हताच आलेला. अगं हो ना, चांगली 1 वाजेपर्यंत चालली मीटिंग. बापरे. त्यानंतर गटागटाने खासगी चर्चा, आवराआवरी. घरी यायला 2 वाजून गेले. अच्छा. नशीब चावी नेली होती मी. 8 वाजून गेले सकाळी, तरी तुझी उठायची चिन्ह दिसेना. तेव्हाच मी अंदाज बांधला होता की नक्की बराच उशीर झालेला असणार. पण काय रे, इतके काय विषय होते? म्हणजे काही वादावादी वगैरे झाली की काय? नाही नाही नाही, वादावादी वगैरे झाली नाही तशी, पण काही मुद्दे असतात ना वादाचे. नेहमीचा ऐरणीवरचा मुद्दा म्हणजे सफाई कामगार आणि वॉचमन लोकांचे पगार. होता की नाही हा विषय चर्चेला? होता म्हणजे काय, होताच की. पगार वाढीची हातघाईची चर्चा झाल्याशिवाय कुठली मीटिंग संपत नाही सुखदा. नेहमीप्रमाणे खालच्या मजल्यावरचे तात्या तावातावाने सफाई कामगार आणि वॉचमन यांच्या अकार्यक्षमतेचा पाढा वाचून म्हणाले की सांगा त्यांना एक छदामही वाढवून मिळणार नाही म्हणून. अरे काय हे? पण मग पुढे काय झालं? मग काय, थोडा वेळ घमासान झालं आणि तो सुरेश आहे ना, तो तात्यानं म्हणाला की इथे जे काही तुम्ही आवेशाने बोललात ना, ते तुमच्या घरच्या कामवाल्यांना सांगून बघा याच आवेशात आमच्या समोर, मग पुढचं बघूया. मग काय म्हणाले त्यावर तात्या? अगं काय म्हणणार, त्यांची आवाज गेली ना. नुसतं हसत म्हणाले की या 2 वेगळ्या गोष्टी आहेत वगैरे. सुरेश म्हणाला ठीक आहे, मग कशा वेगळ्या आहेत ते सिद्ध करा. यावर तात्या गप्प. म्हणजे आज सुरेश एकदम जोशामध्येच होता की. पण मला सांग, शेवटी पगार वाढीचं काय झालं? अगं केली, सध्या प्रचलित इंग्रजी शब्द आहे ना, ॲमिकेबल. ॲमिकेबल, त्या प्रकारचं सोल्युशन निघालं. थोडी कामात आणि थोडी पगारात वाढ करून दिली. सुरेश म्हणाला की एक स्वच्छता आणि सुरक्षा समिती स्थापन करूया आणि तात्यांना तिचे अध्यक्ष करा. आणि त्या समितीचं काम काय असणार आहे? काम म्हणजे ही दोन्ही कामं नीट होत आहेत की नाही यावर लक्ष ठेवणं. तात्या लगेच तयार झाले असतील ना? आधी ते तयार झाले होते, पण सुरेशने पुढचा मुद्दा काढला की जर ही कामं नीट झाली नाही तर समितीचे अध्यक्ष जबाबदार. अरे देवा. मग काय, तात्यांनी जबाबदारी म्हटल्यावर लगेच पलटी खाल्ली आणि मग पुढे समितीचा मुद्दा सुद्धा बारगळला. आणखी काय काय होते मुद्दे? बाकी नेहमीचेच ग, पार्किंग, गच्चीच्या चाव्या, नारळाचं वाटप, टाक्यांमध्ये पाणी नसणं, वॉचमनला वैयक्तिक खाजगी कामं सांगतात काही लोक, ते असे सगळे होते मुद्दे. आणि मग नवीन कमिटीची नियुक्ती, नेमणूक ती झाली की नाही? अगं झाली ना, माझ्याच मागे लागले होते परत. मी सांगून टाकलं आता बस, नवीन पिढीनं इथून पुढे जबाबदारी घेतली पाहिजे. मग कोणी झालं का तयार? झाले बाबा, 3-4 जण झाले तयार. त्यामुळे यंदाच्या वर्षी मी मोकळा झालोय या जबाबदारीतून. चला, हे बरं झालं. अगदी दमवणारा आणि थँकलेस जॉब असतो हा. हो ना, यंदा जरा आराम आहे. पण चला सुखदा, मी काय म्हणतो, या आनंदात एक कप चहा होऊन जाऊ दे. हो हो, देते. चहा तयारच आहे, गरम करून देते इतकंच. कुणाचा फोन आहे? शर्वरी बोल. दादा, मी आले तुमच्या बिल्डिंग पाशी. तुझ्या सह्या पाहिजेत ना, ती कागदपत्र घेऊन. अगं मग वर ये ना. अरे आले असते, पण तुमची लिफ्ट बंद आहे. अरे मग काय झालं, वर ये, चहा घे, तोवर मी सह्या करतो. बापरे, एवढे मजले चढायचे. त्यापेक्षा ना मी खाली वॉचमॅन कडेच ठेवते. तू नंतर ताब्यात घे आणि सह्या करून ठेव, मी संध्याकाळी घेऊन जाईल. ठीक आहे. लिफ्ट बंद. चला, नव्या कमिटीला लगेच एक काम मिळालं. काय रे रोहित, शर्वरी येते ना? नाही, लिफ्ट बंद असल्यामुळे ताईंचं अवसान गळालेलं आहे. अरे मी म्हटलं तिला की ये जिन्याना. ही कसली येते का जिन्याना?
रोहित, तुला ती वसंत बापटांची कविता आठवते का? जिना याच शीर्षकाची. हा, कळले आता घराघरातून नागमोडीचा जिना कशाला. हो हो, आठवली ना. पण त्या कवितेचा संदर्भ अगदी वेगळा आहे ग. लाडिक शृंगारिक असा आहे. कळले आता घराघरातून नागमोडीचा जिना कशाला, एक लाडके नाव ठेवणी हळूच जवळी ओढा याला. जिना असावा अरुंद थोडा, चढण असावी अंमळ अवघड, कळूनही नच जिथे कळावी अंधारातील अधीर धडपड. मूक असाव्या सर्व पायऱ्या, कठडाही सोशिक असावा, अंग लगीच्या आधारास्तव चुकून कोठे पाय फसावा. अरे थांब थांब, आलो आलो आलो. आता लिफ्ट बंद असताना कोण आलं बुवा आपल्या या रोमॅन्टिक जिन्याने चढून वर? शर्वरी तर नाही ना आली? ती कुठली एवढे मजले चढून यायला? अरे शर्वरी, तू? अरे दादा, भूत बघितल्यासारखं काय करतोयस? मी चाले, जरा बाजूला हो, मला बसू दे आधी. सुखदा, पाणी दे पाणी दे. बस बस, हे घे पाणी घे. शर्वरी, हे बघ, आधी मला चिमटा काढ बरं. म्हणजे तू चक्क जिना चढून आलेली आहेस यावर माझा विश्वासच बसत नाहीये. आणि जरा बारीकही झाल्यासारखी वाटतेस. हा रोहित, लगेच तुझी चेष्टा सुरू झाली. पण काय ग शर्वरी, जरासा फरक पडलाय मात्र तुझ्यात. कशाने ग? मागे ते काय वारं शिरलं होतं ना, झुंबा की साल्सा की एरोबिक्स का काय ते? झुंबा. कसला तो आफ्रिकन डान्स? मग तेच चालू केलंस की काय परत? जिंगालाला जिंगालाला झुम झुम. दादा, मी रीत सर योगाचा क्लास लावलाय. घरापासून जरा लांबच आहे, रोज चालत जाते. 1 तास योगा करते आणि परत चालत येते. वा वा, छानच. अरे वा, काय कालपासून सुरू केलं असेल, पण सांगते मात्र अशी की गेली अनेक वर्ष हे चालू आहे. नाही रे रोहित दादा, 15 दिवस झाले आज. शाबास. तुमच्या घरापर्यंतही मी चालतच आले. गुड. आणि इथे येऊन बघते तर काय, लिफ्ट बंद. तुला सांगितलं त्याप्रमाणे मी खालूनच परत जाणार होते, पण वाटलं की एक संधी चालून आली आहे आपला फिटनेस तपासण्याची, तर ती का दौडा, मग आले चढून. जमलं बाकी तुला, अगदी सहज जमवलंस तू. हो जमलं ना. जरा दम लागला, पण दमायला नाही झालं. हा, पायात पेटक्या वगैरे काही आल्या नाहीत. मनाची तयारी आणि 15 दिवसांची योग साधना. वा, एवढ्याशा पुंजीवर इतकी मजल मारता आली. आता तर मी योग चालूच ठेवणार आहे. हे खूप चांगलं आहे. ही आपली शेजारची सोनम नाही का, ती एरोबिक्सला जात होती. तिथे त्या उड्या मारणं तिला काही झेपलं नाही. 4 दिवसात अंगदुखीनं बेजार होऊन आजारी पडली. क्लासचे पैसेही परत मिळाले नाहीत. काय आहे की प्रत्येकाने आपल्याला काय झेपतं शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या याचा अंदाज घेऊनच पुढे जायला हवं, नाही का? योग करूनही अंग दुखतं, पण ते असं जीव घेणं नाही. त्यांचा पहिला नियमच आहे की जरा दुखलं की थांबायचं, शरीरावर जबरदस्ती करायची नाही. त्यामुळे हळूहळू गाडी चालली आहे. आणि जाणत आहे ते पडलाय, फरक पडलेला आहे. लगे रहो शर्वरी. पण तू ना आमच्या काव्यशास्त्र विनोदामध्ये व्यत्यय आणलास मुली. सॉरी सॉरी दादा, पण म्हणजे काय? काही नाही ग, तू काही जिना चढून येणार नाहीस असं रोहित म्हणाला. त्यावरून आमची गाडी वसंत बापटांच्या जिना या कवितेवर गेली. अगदी शेवटाकडे चालू होतो. मी तर म्हणतो स्वर्गाच्याही सोपानाला वळण असावे, पृथ्वीवरल्या आठवणींनी वळणा वळणावरी हसावे. वा, मी यामध्ये थोडा बदल करून असं म्हणेन, मी तर म्हणतो प्रत्येकाच्या पायाखाली जिने असावे, व्यायामाचा धडा म्हणून त्यावर येणे जाणे व्हावे. बरोबर बरोबर. दादा, ही कागदपत्र नीट बघून सह्या करून दे. बरं झालं, दे तिकडे. नाहीतर गप्पांच्या नादात आपण ते विसरून जायचो आणि तुझी जिने चढण्याची मेहनत वाया जायची. शर्वरी, तुझ्या प्रयत्नांना पूरक असं हे कमी साखरेचं लिंबू सरबत घे. आवडेल बघ तुला. हा, तू घे. बोयची बोललोय आम्ही. चला, मी निघते आता. आता लिफ्ट सुरू झाली असली तरी मी जिना उतरूनच जाणार आहे. चलो, बाय बाय. चल, अच्छा झालं. शर्वरी आपली वाऱ्यासारखी आली आणि गेली रे. रोहित, पण मला काय वाटतं, आपणही आता तब्येतीकडे जरा लक्ष दिलं पाहिजे.
खरे हळूहळू उतार वयाकडे झुकत जाणार सगळेच, त्यामुळे काळजी घ्यायला हवी. हो, मला खात्री होतीच की या विषयाकडे तुझी गाडी वळणारच म्हणून. मग काही चुकीचं आहे का त्यात? नाही, चूक काही नाही ग. याची पहिली पायरी म्हणून आताच आपण आपल्या तब्येतीची वार्षिक तपासणी करून घेतली ना. पण पुढे काय? पुढे काय, चांगलेच दोघांचे रिपोर्ट्स. म्हणजे आता आपण डॉक्टर सुद्धा झालात की काय? काही चाचण्या आपण, विशेषतः तू, अगदी काठावर पास झालेला आहेस. म्हणजे खरं तर नापासच आहेस. त्याचं काय करणार आहेस ते सांग. नाही, त्याचं काय आहे बघ, एकदाचा हा पाऊस थांबू दे, मग चालणं परत सुरू झालं ना की सगळं परत ताळ्यावर येईल बघ. किती टाळशील रे. हा, आजच डॉक्टरांकडे जाऊया, त्यांना हे रिपोर्ट दाखवू. तुझं B12 आणि व्हिटॅमिन D सुद्धा कमीच झालंय. तू हल्ली काही गोष्टी विसरतो सुद्धा. हा, मी विसरत वगैरे नाहीये, तुम्ही विसरताय. मी काय विसरतेय? आपल्याला संध्याकाळी एका पार्टीला जायचंय, विसरलीस ना? त्यामुळे आज डॉक्टरकडे जाता येणार नाही आपल्याला. अरे हो रे, विसरलेच मी. प्रभूंच्या नव्या टेरेस फ्लॅटची पार्टी आहे नाही का? पण हा पाऊस बघ ना, काय केव्हाही येतो रे. आणि आता गच्चीत ऐन पार्टीच्या वेळेत पाऊस आला तर काय, तू जे गाणं म्हणायचीस ना, कोणतं? नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. नको नको रे पावसा. आणि मग मिसेस प्रभू म्हणतील, नको नाचू तडा तडा, असा कौलारावरून, तांबेच तेली पातेली, आणू भांडी मी कुठून. खरे, गमतीचा भाग सोड, पण पाऊस जात नाही हे काही ठीक नाही. कोणी म्हणतं की हा म्हणे परतीचा पाऊस आहे, कोणी म्हणतं की पर्जन्य चक्र बदललंय. हो, कोणी म्हणतात की समुद्रात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे हे होतंय. कारण काही का असे ना, पण परिणाम भयावह आहेत. आपल्याला मारे संध्याकाळच्या पार्टीची काळजी पडली आहे, पण तिकडे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. हे असं काही आठवलं ना की अस्वस्थ व्हायला होतं. रोजच आपलं साधं जेवतानाही अपराधी वाटू लागतं कधी मधी. खरे, पण शांत होतो सुखदा. हे असं वाटणं हेच महत्वाचं आहे. आणि इकडेही लोक स्वस्थ बसलेली नाहीत. शक्य ती मदत पुरवण्याचं काम चालूच आहे. आपण सुद्धा अशा कार्यात मदत करतोस ना, आणि आताही केलेली आहे तेव्हा. हो, ते आहेच. म्हणजे करूच आपण, ते करायलाच हवं. पण असं आक्रीत नको घडायला कुणाच्याही बाबतीत. खरे, पण मला एक सांग, संध्याकाळी आपल्याला जायचंय तर काही भेटवस्तू वगैरे द्यावी लागणारच ना? द्यावी लागेल म्हणजे काय रे, रीतीचं म्हणून काही करावं लागतंच ना. हो, तेही आहेच. पण मला सांग, आपण त्यांना काय देणार आता? अशी एक तरी गोष्ट आहे का की ज्यांच्याकडे, अशी एक तरी गोष्ट आहे का जी त्यांच्याकडे नाहीये? आणि तसंही हल्ली सगळ्यांकडे सगळं असतंच की. अगदी खरंय. म्हणजे काय द्यायचं हा एक मोठा यक्ष प्रश्नच आहे. एवढा मोठा फ्लॅट घेतलाय, इंटिरियर सुद्धा भारी करून घेतलं असणार. आधीच त्यांच्याकडे जगभरातून जमवलेल्या अँटिक वस्तूंचं मोठं कलेक्शन. त्यात आपण काय देणार ग, आणि ते कुठे मांडणार? बरं, रोख रक्कम वगैरे द्यावी म्हटलं तर देऊन किती देणार? अडचणच आहे. हो ना रे, पण आता सुचव काहीतरी. आता तू तेवढे सगळे प्रश्न उभे केलेस तर. हे बघ, आपल्याकडे भेट म्हणून आलेल्या पण अजून न उघडलेल्या वस्तूंचा मोठा साठा आहे. त्यातलंच देऊया काहीतरी. वरचं लेबल काढायला विसरू नकोस आपण. लेबल वगैरे सोड, मी त्या जुन्यातलं काहीही देणार नाही, आधीच सांगून ठेवते. अगं गंमत करतोय मी. नाही, गंमत नाही. तुझा काही नेम नाही. मागे तू त्या मित्राला एक फ्लॉवर वाज असाच दिला होता, त्यावरचं लेबल न काढता. आठवतं का? अगं आठवतंय, पण तेव्हा त्यांना फोन करून विचारलं होतं की तुमचं काही हरवलंय का म्हणून. मग दुसरी एक वस्तू त्याच्यासाठी म्हणून आणून द्यायला लागली होती. आता तसले काहीही घोळ नकोत आणि निस्तरी नको. ते बरोबर आहे, पण काय द्यायचं मग? फुलांचा बुके, नाहीतर कुंडीतलं रोप? नाही, डिनर सेट देऊया का की कटलरी? नाही ग, काय द्यायचं काय कळत नाहीये. माझ्याकडे त्या ऑनलाईन बुक क्लबची कुपन्स आहेत, ती देऊया त्यांना. पुस्तकांची आवड असेल तर ते घेतील आवडीची पुस्तकं, किंवा भेट म्हणून ती कुपन्स पुढे कुणाला तरी देऊ शकतील. देऊ देत, शेवटी कुणीतरी पुस्तकं घेईल ना आणि वाचेल. नाही, प्रभूंनाच पुस्तकाची खूप आवड आहे मला माहितीये. उत्तम कल्पना आहे तुझी. ठरलं तर मग कुपन्स द्यायची. श्रोते, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली.
लेखन केलं होतं अमोल पंडित यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.